तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये। तर दोस्तों, हा आजचा व्हिडिओ आहे उडीद पिकाबद्दल। जसे की मी गेल्या वर्षीच तुम्हाला ह्या चॅनलवर सोयाबीन पिकाबद्दल फवारणी आणि त्याची काय माहिती दिली होती। आता या व्हिडिओमध्ये दोस्तों लई महत्त्वाचा मुद्दा आहे। हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला फार कामासाठी येणार आहे जर का तुमच्या उडीद पिकावर अशा कलरचे पाने दिसत असेल तर हे बघा, हे जे तुम्हाला मित्रांनो पान दिसतंय, हे पान तुमच्या शेतामध्ये जर एका झाडाला बी किंवा एका रोपाला दिसून आलं तर हे पान तुमचं पूर्ण उडीद बर्बाद करू शकतं शेतामध्ये। कारण हा दोस्तों, हे जे पान आहे हे एक रोग आहे। असं समजू नका की हे काहीतरी म्हणजे ह्याला पाणी कमी पडलं असेल त्याच्यामुळे पिवळं पडलं असेल, असं नाही। हे पान म्हणजे हे एक रोग आहे। हा रोग जो उडदावर पडतो तो पडतो पांढऱ्या माशीपासून। पांढरी माशी म्हणजे आपल्या शेतामध्ये समजा गवत असलं किंवा साईडच्या बंधाऱ्यावरलं किंवा गवत असेल, जर गवतापासून ती माशी काय होते, गवतावर बी आढळते ती माशी आणि इतर काही कारणास्तव दुसऱ्याच्या पण शेतातून येऊ शकते। पण ही माशी जर पिकावर येऊन अशा प्रकारे तिनं म्हणजे पिकाला कातरून ह्या प्रकारे ती रोग तयार करू शकते एका पानावर। आणि हे काय होतं, एका पानाचे दुसऱ्या पानावर, दुसऱ्या तिसऱ्या पानावर असं करून पूर्ण शेतामध्ये हे रोग पसरतं। तर मित्रांनो, जर तुमच्या शेतामध्ये ह्या प्रकारे पानं दिसत असतील तर तुम्ही तुरंत त्याच्यावर फवारणी करा। जेव्हा की जर तुमच्या पिकाला फूल लागत असेल, फळ लागत असेल, फळ तयार करत असेल तर अशा टायमाला हे फार अडथळा आणतं। ते पिकाची मतलब रोग प्रतिकारक शक्ती कमी करतं आणि त्याचा परिणाम मित्रांनो त्या फुलावर होतो आणि उडदाच्या शेंगावर होतो। शेंग कमी लागते किंवा शेंग फुलू नाही शकत किंवा फुलं कमी लागतील, अशा प्रकारे हे बाधा आणतं। म्हणजे जणू काय एका प्रकारे हे पिकाला सलाईनवरला पेशंट केल्यासारखं करतं। जसं एक ठणठणीत पेशंट आणि एक सलाईनवरला पेशंट ह्या प्रकारे असतं, तसं हे करून टाकतं मित्रांनो। तर हे असं जर तुमच्या शेतामध्ये पान दिसत असेल तर तुम्ही ह्याला निष्काळजीपणा करू नका, तुरंत ह्याची फवारणी करा। ह्याची औषधं भेटतात, अशा प्रकारे तुम्ही हे पानच घेऊ जाऊ शकता। जे बरंच किंवा एक तुम्ही रोप घेऊन जाऊन शकून त्या औषधाच्या दुकानामध्ये तुम्ही ते पूर्ण दाखवू शकता आणि अशा प्रकारे तुमची जी आहे ती सांगू शकता। आणि जर तुम्हाला मित्रांनो हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुमच्या शेतामध्ये कुठे एक दिसत असेल, पहिल्यांदा हे बघा, कधी बी एक दिसतं असलं हे पान, आणि नंतर तुम्ही ध्यान देऊन बघा की बारीक बारीक तिच्या जवळचे आसपासचे किंवा म्हणजे समजा 2-4 जागात असं जर पानं दिसत असतील तर त्याच्या जवळचा वर्तुळाकार भाग पाहत जावा तुम्ही। असंच बारीक पिवळा पडत जातो, म्हणजे पानं काय होते, बारीक पिवळे तांबूर आल्यासारखं पडत जातात। म्हणजे हा मित्रांनो संसर्गजन्य एक व्हायरस रोग असल्यासारखं हा पिकावर पसरतो। तर अशा प्रकारे तुम्ही तुरंत ह्याच्यावर फवारणी करून आपल्या पिकाला वाचवून चांगलं फळ लावून चांगले उत्पन्न घेऊ शकता। तर चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। आणि काही जरूर माहिती आली तर मी तुम्हाला ह्या चॅनलवर सांगत जाईन। तर मित्रांनो, तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। कारण मित्रांनो, व्हिडिओला लाईक केल्यामुळं काय होतं, यूट्यूब हे व्हिडिओ पुढे पाठवतं आणि मला पण त्याचा फायदा होतो, तुम्हाला पण फायदा होतो। आणि अशी माहिती मी जे काही मला माहिती भेटेल मी तुम्हाला सतत सांगत जाईन। तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।